हॅलो मंडळी, आता आपण क्योतोला उतरून तोजी टेम्पलला चाललेलो आहोत. सो तोजी टेम्पलचा यापूर्वीचा तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल. आता मी फॅमिलीला घेऊन चालली आहे आणि अमेझिंग टेम्पल आहे. आणि हो, सीझन पण वेगळा आहे, त्याच्यामुळे तुम्हाला अजून वेगळ्या पद्धतीने पाहायला मिळेल. आणि लुक ॲट दिस, इकडे ही सगळे गँग त्यांना चालायला सांगितलंय, कारण क्योतो स्टेशन पासून साधारणतः एक 10 मिनिटाच्या अंतरावर तुम्हाला तोजी टेम्पल मिळेल. आणि जाता जाता हे अशा पद्धतीचं वातावरण आहे. नाईस. इथे पाठीमागे जी दिसतीये ना, ती क्योतो शहरामधील कचऱ्याची गाडी आहे. ओके, आपण जिकडे चाललोय तर तिथली गाडी आहे. सकाळच्या भरी किती पटापट कचरा घेऊन जात आहेत पहा. टोक्योमधील शिबुया या ठिकाणी तुम्हाला हाचिको डॉगचं एक स्टॅच्यू आहे हे माहिती असेल. सेम तसंच या ठिकाणी एक मंदिर आहे. इथे येऊन लोक प्रेयर वगैरे करतात. हा सरळ रस्ता अगदी तुम्ही एक साधारणतः 5 मिनटं चालत राहिलात की एका डेड एंड स्पॉटला येतो. अगदी समोरच तुम्हाला तोजी टेम्पल दिसतं. मंडळी, या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे हे आहे तोजी टेम्पल. सो साधारणतः हे अशा पद्धतीचं भरपूर मोठं त्याचा या ठिकाणी तुम्हाला दिसतो आहे पॅगोडा. सो तो म्हटलं जातं जापनीजमध्ये त्याला. आणि इकडे आपण सगळेजण सिग्नलची वाट बघतोय. एकदा कधी ग्रीन होते म्हणजे जाऊयात. सगळे फॉरेनर्स तुम्हाला दिसत असेल, कारण आता जपानमध्ये भरपूर लोक येतात जपान म्हणजे ओके होतो पाहिला. सो त्याच्यामधला हा एक सीन. इथे हे बटन दाबल्यानंतर हा सिग्नल जो आहे तो ग्रीन झालाय. सो आता आपण जाऊयात पटापट. ओके, छान वातावरण आहे. काल भरपूर पाऊस होता. या ठिकाणी मुलांना मस्तपैकी वाळूचे खडे मिळाले आहेत खेळायला. इतक्या वेळ म्हणजे प्रवासामध्ये त्यांना असं झालं होतं कधी एकदा खाली सोडतोय. सो मंडळी, आता इथून पुढे मी मंदिराबद्दल तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे. कारण या ठिकाणी फॅमिलीला घेऊन यायचं कारणही तसंच आहे की आपण ज्या आत्ता मंदिरामध्ये आहोत तर हे ऐतिहासिक आणि आध्यात्मिक मंदिर आहे. आता ते का, तर तोजी हे क्योतो शहरातील एक पर्यटन स्थळ नाही आहे मंडळी. मला तुम्हाला सांगायचं की हजारो वर्षाची जी काही संस्कृती आहे ती या मंदिरामध्ये जिवंत आहे. आता तोजी म्हणजे ईस्ट टेम्पल, पूर्वेकडचं मंदिर असं. तर पूर्वी काय होतं की क्योतो शहराच्या प्रवेशद्वाराजवळ ना 2 मोठी मंदिरं होती. एक ईस्ट टेम्पल म्हणजे पूर्वेकडचं मंदिर आणि दुसरं जे होतं ते वेस्ट टेम्पल होतं. पण काय झालं, काळाच्या ओघामध्ये वेस्ट टेम्पल जे आहे ना तर ते नष्ट झालं. पण तेव्हापासून सुमारे इसवी सन 796 साल होतं पहा, म्हणजे तेव्हा बांधलेलं हे तोजी टेम्पल अजूनही आहे असंच आहे. ओके, सो जस्ट तुम्हाला सांगते, मी या बाजूला जिकडं चालली आहे ना तर तिथं तिकीट गेट आहे. बाकी परिसरामध्ये तुम्ही फिरू शकता. बाकी दुसरी छोटी छोटी मंदिरं त्यालाच जोडून आहेत ते करू शकता. बट आतमध्ये जर तुम्हाला त्या पॅगोडा किंवा अजून काही 2-3 मंदिरं आहेत ती जर पाहायची असतील तर तुम्हाला काही करून या ठिकाणी एक तिकीट काढावं लागतं. आता आपण आतमध्ये आल्यानंतर या ठिकाणी छान फोटो स्पॉट आहे. तो साकुरामध्ये अगदी अमेझिंग दिसतं हे सगळं. सो आपण काय करूयात, या ठिकाणी फॅमिलीचा फोटो काढून घेऊयात, कारण मेमरी आहे ना मंडळी. सो एक आठवण, एक छान या तोजी टेम्पलमध्ये आलेलो तो इतिहास आपण जाणून घेतला. हे एक काय म्हणूयात समाधान काही वेगळंच आहे. त्यामुळे मी जाणीवपूर्वक त्यांना त्या ठिकाणी उभं राहून प्रत्येक ठिकाणी फोटो काढायला सांगत होते. सो ते एक छान मस्त एन्जॉय केला आम्ही. आता चला मी पुढे तुम्हाला सांगते. आता पहा, जवळजवळ 1200 वर्षापेक्षा जास्त जुना इतिहास या मंदिराने पाहिलाय. म्हणजे कल्पना करा मंडळी, किती सम्राट, किती युद्ध, किती ऋतू, किती पिढ्या या मंदिरासमोरून गेल्या असतील. आता तुम्ही म्हणाल की हे मंदिर इतकं खास का आहे, तर त्याचं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे हा 5 मजली पॅगोडा, ज्या बाजूला आता आपण चाललेलो आहोत. हा मधून जो रस्ता दिसतोय ना, ही सगळी साकुराची झाडं आहेत. आतमध्ये जायला परमिशन नाही आहे पहा. छोटे छोटे असे खांब रोवल्यासारखे तुम्हाला दिसत असेल. आणि या झाडांमधून तिकडे जो काही तुम्हाला दिसतोय ना तो आहे पॅगोडा. आता मी त्याबद्दल तुम्हाला बोलणार आहे. हा जो दिसतोय आपल्याला अगदी डोकावून पाहिल्यासारखा. ओके, 1 मिनिट हा. चला चला, बास बास शिवतेजला असं झालंय, पटकन एक फोटो काढून घे. ओके, आपण जाऊयात पुढे. चलो मंडळी, चला पटपट. ओके, अवंती पटकन ये ग. गुड 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 गुड.
किती हिरवळ दिसतीये ना. वा वा वा, म्हणजे इतक्या रखरखत्या उन्हामध्ये ही अशी हिरवळ म्हणजे वामकुक्षी झोपच येईल झाडाखाली बसतं. वाव, अमेझिंग अमेझिंग पॅगोडा तुम्हाला दिसलेला आहे. आता मी तुम्हाला का सांगते माहिती आहे, हा 55 मीटर उंच आहे. म्हणजे केवढा उंच ना, 55 मीटर्स उंच असा तो पॅगोडा आहे. आणि हा जपानमधला सर्वात उंच आणि लाकडी पॅगोडा आहे मंडळी. ओके. आणि त्याच्या समोरच तो तिथे बसले होते ना सगळे, तर तो तलाव आहे ज्याच्यामध्ये छान छोटे छोटे टर्टल वगैरे आहेत. तर आता मला या पॅगोडाचं तुम्हाला वैशिष्ट्य सांगायचं आहे की बऱ्याच वेळा असं झालं होतं की फायरमुळं, आग लागल्यामुळे ना हा पॅगोडा थोडा थोडा म्हणजे खराब झाला होता किंवा नष्ट झाला होता म्हणायला हरकत नाही. पण लोकांची श्रद्धा इतकी जबरदस्त आहे की त्यांनी पुन्हा पुन्हा त्याला उभं केले. म्हणजे एक श्रद्धा आणि त्यांची संस्कृती त्यांनी जपायचं काम या ठिकाणी मला केलं. दाखवा काय सांगताय. आता अजून एक मी तुम्हाला सांगेल की या ठिकाणी पहा, आपल्याला अशा पद्धतीचं एक हे देतात पॅम्पलेट की ज्याच्यावरती मंदिराबद्दल, त्याच्या आतमध्ये काय काय आहे ही माहिती दिली जाते. आपल्याला आतमध्ये फोटो वगैरे काढायला अलाउड नसतं. आता तुम्हाला माहिती आहे ना, आपल्याकडे धनत्रयोदशीला आपण म्हणजे यांची पूजा करतो, तर बऱ्यापैकी आम्ही मंदिराच्या आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला इंडियन देव जे आहेत आपले, तर त्याचा फील आला आणि त्याचं कनेक्शन आम्हाला त्या ठिकाणी दिसतं. तर मला तुम्हाला एक सांगायचं मंडळी, सेम असाच तोजी टेम्पलचा मी एक वेगळा व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे. ज्यूस नाही, आता पाणी आहे. पहा, त्याच्यामध्ये बिपिन सानी यांनी खूप छान हिस्ट्री जी आहे तोजी टेम्पलची तर ती सांगितली आहे. तर तुम्हाला त्याबद्दलही माहिती मिळेल. आणि आता मी जस्ट सांगेल, हा मंदिराचा जो आवार आहे ना, तर तो बघून घेऊ शकता. हे मी लास्ट टाईम काढलेला व्हिडिओ या ठिकाणी जस्ट चिटकवला आहे तुम्हाला माहिती मिळावी म्हणून. तर मस्त आहे, खूप छान वाटलं. म्हणजे साधारणतः आपण गेटकडून आल्यापासूनचा जो काही परिसर आहे या ठिकाणी पाहायला मिळतो. आता आपण इथं आल्यानंतर इथून या बाजूला तुम्हाला सांगते, दर महिन्याच्या साधारणतः 21 तारखेला इथं कोबोसान मार्केट भरतं. ओके. आता का भरतं कोबोसान मार्केट, तर पहा, तोजी टेम्पलमध्ये ना एक प्रसिद्ध बौद्ध भिक्षू कुकाई होते, म्हणजेच कोबोदायशी. ओके. त्यांनी या ठिकाणी बौद्ध धर्माचा वगैरे प्रसार केला आणि बरंच. तर ते जपानमधल्या शिंगोन बुद्धिझमचे संस्थापक होते. लोक आजही त्यांचा खूप आदर करतात. त्यामुळे प्रत्येक महिन्याच्या 21 तारखेला इथे कोबोसान मार्केट भरतं. म्हणजेच काय की या मार्केटमध्ये खरं तर मार्केट असं बाजार वगैरे नाही, कारण त्याच्यामध्ये काय की त्यांचं जपानचं म्हणजे जपानी लोकांचं जे कल्चर आहे तर ते इथं सांगण्याचा प्रयत्न करतात. वेगवेगळे जपानी नक्षीकाम असणाऱ्या गोष्टी, किमोनो, त्यानंतर खूप अशा वेगवेगळ्या गोष्टी या ठिकाणी विकायला असतात. आता तुम्हाला खरं सांगू का, मला माहिती नव्हतं इथं आतमधला व्हिडिओ घ्यायचा नसतो, पण चुकून हा घेण्यात आला आहे. आणि एक लकी पण म्हणायला हरकत नाही तुम्ही की तुम्हाला हे आतमधलं दृश्यसुद्धा एका मंदिरामधलं दिसते. मी हा व्हिडिओ काढून झाल्यानंतर एक ताई माझ्याकडे, म्हणजे जपानी ताई माझ्याकडे येऊन तिने सांगितलं की आतमध्ये फोटो नाही काढायचा. आणि मी गडबडीमध्ये मी ते विसरून पण गेले की नाही. पण हा व्हिडिओ पहा, अगदी किती सुंदर, किती शांतता होती माहिती आहे मंदिरामध्ये. आणि हे समोरचं जे दिसतं आहे ना, तर हेही 2 छान मंदिरं आहेत की ज्याच्यामध्ये धनत्रयोदशीचे म्हणजे त्यांना आपण आपले मेडिसिनचे देवता असतात ना, तर ते या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील. सो अमेझिंग आहे. मंदिराचा आवार जो आहे ना, तो पण सुबाराशी देस्तामिनासन खूपच छान होता. मस्त मंद वारा आणि मंदिरामध्ये ते छोटे छोटे घंटा असतात ना जपानी, तर त्यांचाही आवाज येत होता. या ठिकाणी अगदी प्रवेश करण्याच्या वेळेसच या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल बसायला समोरच्या बाजूला तुम्ही जापनीज सादो म्हणजे जे ग्रीन टीचा वगैरे ग्रीन टी सेरेमनी जो आहे, टी सेरेमनी, त्याचा एक्सपिरियन्स घेऊ शकता. जापनीज ओकाशी म्हणजे स्वीट्स जे आहे तर ते तुम्ही तिथं विकत घेऊन खाऊ शकता. आईस्क्रीम वगैरे पण त्या ठिकाणी विकायला आहेत खरं. सो मग बसून छान आनंद घेऊ शकता तुम्ही. आता आपल्याला गडबड असल्यामुळे पटापट आपण ते पाहिलं. सो मंडळी, व्हिडिओ कसा वाटला ते सांगायला विसरू नका आणि आवडला असेल तर सगळीकडे शेअर करा. थँक्यू.